नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एखादं लोन घेतलं असेल किंवा लोन घेणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समजा तुम्ही एखादं लोन घेतलेलं आहे आणि त्या लोनमध्ये भरलेली रक्कम आणि व्याज तुम्हाला दोन्हीही एस-आय-पी थ्रू कशी परत मिळू शकतो, हे आपण आज एका उदाहरणावरून बघणार आहोत. समजा तुम्ही 20 लाख रुपयाचं होम लोन घेतलेलं आहे आणि 20 वर्षासाठी ते तुम्ही घेतलेलं आहे. तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो 8.5 ने आहे. तर त्यासाठी तुम्हाला 18,000 रुपये पर मंथ EMI येणार आहे. आता अमाउंट आफ्टर 20 इयर्स, 20 वर्षानंतर तुम्हाला किती भरायचे आहेत? 43,20,000 रुपये. यामध्ये 20 लाख रुपये जे आहे ते तुमची मुद्दल आहे आणि 23 लाख रुपये जे आहे ते तुम्ही व्याज भरणार आहोत. तर आता तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो EMI आहे तो 18,000 आहे असं न समजता 22,000 रुपये असं समजायचे. ओके. तर त्या 4,000 रुपयाचे तुम्ही काय करणार? 20 वर्षांसाठी एस-आय-पी करणार. त्याच्याने काय होईल तुम्हाला सांगतो. प्रिन्सिपल अमाउंट तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करणार? 9,60,000 रुपये. ओके. जर तुम्हाला 12% रिटर्न मिळाले तर तुम्हाला भेटणार 36 लाख रुपये अमाउंट. ओके. आणि तेच जर 15% रिटर्न मिळाले, जे की 20 वर्षामध्ये इझिली मिळू शकतात, तर तुम्हाला भेटतील 53 लाख रुपये. यामध्ये काय झालं माहिती आहे का? तुम्ही भरलेली मुद्दल पण तुम्हाला भेटली आणि तुम्ही भरलेलं तुम्हाला व्याजही भेटलं. त्यावर तुम्हाला 10 लाख रुपये जे आहे ते एक्स्ट्रा खर्चण्यासाठी सुद्धा मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही इथून पुढे जेव्हा केव्हा लोन घेणार असाल, त्यावेळी तुम्हाला त्या लोन बरोबर एक छोटीशी एस-आय-पी स्टार्ट करायची आहे आणि ती एस-आय-पी जोपर्यंत ते आपलं लोन चालणार आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. तुमच्या लोनसाठी तुम्हाला किती रुपयाची एस-आय-पी करावी लागते हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. थँक यू.